नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय लवकरच घेतला जाईल असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का याबद्दल प्रश्न विचारला असता यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक संकेत दिले आहेत. खरोखरच असं झालं तर 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही सेना एकत्र आल्याचं पाहायला मिळणार आहे. दरम्यान खरोखरच ठाकरे बंधू एकत्र आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मनसे शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली असून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीसाठी आपण एक पाऊल पुढे टाकायला तयार असल्याचं सांगितल्यानंतर या चर्चांना सुरुवात झालेली आहे. दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते ही युतीसाठी अनुकूल असल्याचं दिसतंय. या दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान करत सकारात्मक संकेत दिलेत. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे युतीला हिरवा कंदील दाखवला आहे. आता दोन्ही ठाकरे एकत्र येणे हे शिंदेच्या सेनेसाठी अधिक अवघड ठरणार आहे. शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंड करत भारतीय जनता पार्टी बरोबर युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर वेळोवेळी शिंदे आणि राज यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. या दोघांची युती होईल अशी चर्चाही मध्यंतरी झाली. मात्र मनसेला युतीमध्ये घेण्याचा भाजपा आणि शिवसेनेचा प्रयत्न फसला आणि काही कारणांनी मनसेला युतीत सहभागी करून घेता आलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीच्या पारड्यात विक्रमी मतदान पार पडलं. महाविकास आघाडीला मोठा फटका बसला तर मनसेचा सुपडा साफ झाला. निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी मतदानाच्या टक्केवारीवर थेट शंका उपस्थित केली. तर सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता सर्वच पक्ष स्वबळाच्या चाचपणीबरोबरच युती तसेच आघाडी संदर्भातील पर्याय चाच पडून पाहत आहेत. काही आठवड्यांपूर्वीच शिंदेच्या सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र ही खासगी भेट होती असा खुलासा सामंत यांनी केला असला तरी या भेटीला राजकीय किनार होती असं सांगितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत असं सूचक विधान करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना सोबत घ्यायचं की नाही याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं अधोरेखित केलेलं. तर काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हटलं होतं. मात्र हे ब्रँड संपणार नाही असं विधान त्यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईत आजही म्हणावी तशी ताकद कायम आहे. त्यात त्यांना राज ठाकरेंची साथ मिळाली तर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंना मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येतील. या युतीचा दोन्ही सेनांना फायदा होईल असं राजकीय जाणकार सांगतात. तसेच या माध्यमातून ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्राच्या राजकारणात आजही पूर्वी इतकाच प्रभावशाली आहे हे अधोरेखित होईल. तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची साथ देणाऱ्या शिंदेच्या सेनेची अडचण यामुळे नक्कीच वाढेल. राज ठाकरेंचा मोठा चाहता वर्ग असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ही ताकद अजूनही बऱ्याच जागी कायम आहे. त्यामुळे युतीत लढल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना नक्कीच चांगला प्रतिसाद मिळू शकतो असं सांगितलं जात आहे. मात्र युती झाल्यानंतरही जागा वाटप, महाविकास आघाडीतील पक्षांबरोबरच्या वाटाघाटी आणि इतर बऱ्याच तडजोडी दोन्ही पक्षांना कराव्या लागतील असं चित्र सध्या तरी दिसतंय. तर दुसरीकडे भाजपा शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याबरोबरच अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातून स्वबळावर लढण्याची चाचपणी करत आहे. असं झालं तर महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या वर्षीच्या निवडणुकीत भाजपने शिंदेची जर साथ सोडली आणि दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेचा टप्प्यात कार्यक्रम निश्चित मानला जातोय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.